Good evening, all of you. Good evening, sir. Okay, very good. All of you are heartily welcome. That today we are going to learn A to Z irregular verbs. Irregular forms of verb. असं तुम्ही ऐकलं असं. ऐकलं कधी? तर क्रियापदाचे दोन प्रकार पडते. किती प्रकार पडते? दोन. एक रेग्युलर क्रियापद आणि दुसरे इरेग्युलर क्रियापद. म्हणजे रेग्युलर म्हणजे नियमित क्रियापदे आणि दुसरा म्हणजे अनियमित. तसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे दोन प्रकार पडते. एक म्हणजे नियमित येणारे, रेग्युलर शाळेत येणारे, आणि एक म्हणजे रेग्युलर शाळेत न येणार. दोघात काय राहते? फरक. म्हणजे रेग्युलर आहे काय, जे रेग्युलर आहे ते लक्षात ठेवायला, लर्न करायला सोपे आहे. कारण त्यांचा सेकंड फॉर्म, त्यांचा V2 आणि V3 हे कशावर डिपेंड करते? V1, V2, V3, V4 असे चार फॉर्म असते ना. माहित नाही? माहित आहे. क्रियाबद्दल चार रूप असते. V1, V2, V3, V4. जसं गो म्हणलं तर गो V1 झाला. सेकंड फॉर्म त्याचा वेंट, WENT वेंट V2. GONE गॉन V3 आणि GOING गोईंग V4. तर ING जर लागत असेल तर त्याला म्हणतो आपण V4. जसं गोईंग, टेकिंग, मेकिंग, रीडिंग, रायटिंग, लर्निंग, स्पीकिंग. कोणता फॉर्म आहे हा? V4 आहे. कोणता फॉर्म आहे हा? V4. क्रियापदाचं चौथं रूप. तर ज्या ज्या क्रियापदांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला शेवटी फक्त ई आणि डी प्रत्यय लागते. काय काय लागते? ई आणि डी प्रत्यय लागते. त्यांना म्हणायचं रेग्युलर फॉर्म्स ऑफ वर्ब. त्यांना काय म्हणायचं असते? रेग्युलर. पण यांचं बघा, हा V1 आहे, अराइज, अरोज, अरायझन, अरायझिंग. V1, V2, V3, V4. त्याच्यामध्ये हा सेकंड फॉर्म. इथे कुठे ईडी आहे का? नाही. इथे ईडी लागला का शेवटी? नाही. मग हा इरेग्युलर फॉर्म आहे. कुठला आहे हा? तर ज्यांच्या शेवटी काय असते? V2 आणि V3. V2 आणि V3 शेवटी काय असते? ई आणि डी असते. तर त्यांना काय म्हणायचं? रेग्युलर. काय म्हणायचं? रेग्युलर. आणि ज्यांच्या शेवटी ई आणि डी दोन्ही पण नसतात. आता इथे शेवटी ई आहे पण डी आहे का? नाही. तर ईडी हे प्रत्यय जर समजा लागत असेल तर त्यांना म्हणायचं नियमित क्रियापद. काय म्हणायचं? हा. मग त्यांचा V2, V3 लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्यांच्या शेवटी ईडी लावा, त्यांचा तयार होऊन जातं. सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म तयार होऊन जातं. ठीक आहे. पण हे जे आहे इरेग्युलर, यांच्यामध्ये काय करावं लागते? याला V1 ला ईडी लागून सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार होत नाही. म्हणून ठीक आहे. बोला अराइज. ARISE. अराइज. अराइज म्हणजे काय होते? उगवणे, निर्माण होणे. आता चार फॉर्म कुठले? अराइज. बोला अराइज, अरोज, अरायझन, अरायझिंग. अराइज, अरोज, अरायझन, अरायझिंग. बोलायचं एक वन टेक मध्ये बोला. अराइज, अरायझन, अरायझिंग. न पाहता. अराइज, अरोज, अरायझन, अरायझिंग. सेकंड फॉर्म बघा. अवेक. काय म्हटलं? अवेक. AWAKE. अवेक म्हणजे काय? जाग होणे. झोपेतून जाग होणे त्याला म्हणतात अवेक. तसं गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, टेक म्हणजे घेणे, रीड म्हणजे वाचन करणे, राईट म्हणजे स्पीक म्हणजे बोलणे. तसं मग हे अवेक म्हणजे जागे. अवेकचे चार फॉर्म. अवेक, अवोक, अवोकन, अवेकिंग. अवोक, अवेक, अवोक, अवोकन, अवेकिंग. ठीक आहे. बोला अवेक, अवोक, अवोकन, अवेकिंग. नंतरचा वर्ग बी. टू बी. टू बीचा अर्थ होते असणे. टू बीचा अर्थ काय होते? टू बी झाला V1, वॉज आणि वेअर तर V2, BWN बीन V3 आणि BEING बीइंग V4. बोला बी, वॉज वेअर, बीन, बीइंग. टू बिअर म्हणजे काय? सहन करणे. टू बिअर. बोला टू बिअर. सहन करणे. बिअर
Bear. बोर Boar. बॉर्न Born. बियर Bearing. बियर बोर बॉर्न बियर Bear. Boar. Born. Bearing. बियर Boar. Born. Bearing. टू बीट म्हणजे मार मारणे. कोणाला तरी मार. मार चापट नाही बीट म्हणजे काय ठोसा मार मुक्का. बुक्का मार तर बीट म्हणजे मारणे होते हिट म्हणजे मारणे होते ठीक आहे स्लॅप म्हणजे मारणे होते स्लॅप म्हणजे काय होय चापट मारणे स्लॅप म्हणजे काय होय चापट मारणे. चापटी चापटी म्हणजे काय होय स्लॅप मारणे मारण्यामध्ये काय फरक जसं किल म्हणजे मारणे किल म्हणजे मारणे म्हणजे काय होय किल म्हणजे मारून टाकणे सर किल म्हणजे काय होय किल जसं माशी आहेत आपण काय करतो किल करतो उंदीरले किल करतो मच्छरले किल करतो म्हणजे मारून टाकतो डायरेक्ट त्याचा जीवच घेऊन टाकतो आपण. डबल दिसलाच नाही पाहिजे किल म्हणजे मारणे वेगळा स्लॅप म्हणजे मारणे वेगळा हिट म्हणजे मारणे वेगळा आणि बीट म्हणजे मारणे वेगळा. बीट बीट. बीटन बीटन. बीट बीट बीट. बीट. काही वर्ब असे आहे की ज्यांचा फर्स्ट आणि सेकंड फॉर्म कसा आहे सारखं. सारखं म्हणजे स्पेलिंग सारखं Spelling आहे. सारखं. पण दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. बीट बीट. बीट बीट. बीटन बीटन. बीटिंग बीटिंग. बीट बीट बीट. बीटन बीटिंग बीट. बीट. बीटन. बीटिंग. बीट. बीट. बीटन. बीटिंग. ठीक आहे नीट बोला नीट लक्षण आहे काय लोकांचं बोला बिकम बिकम. होणे होणे किंवा बनणे किंवा बनणे. बिकम म्हणजे काय हो- बनणे बनणे किंवा होणे ठीक आहे हो. जसं बिकम बिकम म्हणजे काय बन बन. ठीक आहे कॅन यू बिकम माय फ्रेंड किंवा कॅन यू बी माय फ्रेंड तर आय एम गोइंग टू बिकम अ डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर बनत आहे म्हणजे चालू आहे माझं शिक्षण डॉक्टरचं हो. ठीक आहे तर बिकम म्हणजे काय बनणे किंवा होणे. बिकम बिकम. बिकेम बिकेम. बिकम बिकम. बिकमिंग बिकमिंग. बिकम बिकम. बिकम बिकमिंग बिकम. बिकेम. बिकम. बिकेमिंग. आता बघा, हा बिकम आणि हा बिकम सारखा आहे. हा B1 आणि हा काय विथ्री आहे. सारखा आहे. दिसायला स्पेलिंग दोघांचं सारखी आहे. पण दोघांचा वाक्यात उपयोग वेगळा वेगवेगळा आहे. दोघांचा अर्थ वेगळा वेगळा आहे. आहे. समजेल ना हळूहळू हो. तर हे 3-4 वेळा व्यवस्थित रिपीट केलं आपण प्रॅक्टिस केली तर मग हे सगळे वर्ब त्याचे फॉर्म लर्न होते हा 3-4-5 वेळा यांना लिहावं लागते त्यानंतर यांना 3-4-5 वेळा 10 वेळा यांना बोलावं लागते तेव्हा मग ते लर्न होते आणि ते आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये वापरता येते ऑटोमॅटिकली आपल्या यूजमध्ये येऊन जातं समजत आहे हो. ठीक आहे रिपीट करा तुम्हाला बोला टू बिगिन बिगिन. बिगिन म्हणजे काय सुरू करणे आता सुरू करण्यामध्ये वेगवेगळं आहे बाबा सुरू करणे जसं स्टार्ट म्हणजे सुरू करणे स्टार्ट जसं बाईक काय करतो आपण स्टार्ट करतो जसं कार इंजिन काय करतो आपण स्टार्ट करतो त्यानंतर ऑन म्हणजे मी सुरू करतो जसं टीव्ही आपण काय करतो ऑन ऑफ करतो ऑन म्हणलं तर टीव्ही ऑन करणे म्हणजे काय हवंय सुरू करणे टीव्ही आणि ऑफ म्हणजे काय हवं टीव्ही ऑफ करणे आता हे बिगिन हे कोणतं सुरू करणं हे एखादं काम सुरू करणं जसं बिगिन आय बिगिन टू डू होमवर्क मी होमवर्क करायला सुरुवात करतो हे होय एखाद्या कामाची सुरुवात त्यामुळे हे कामाची सुरुवात. ठीक आहे बोला बिगिन बिगॅन बिगन बिगिनिंग आता हे पुढे तुम्हाला करावं लागणार आहे कधी ना कधी ठीक आहे हे पूर्ण लाईफ टाईमच आहे पूर्ण लाईफमध्ये तुम्हाला हे सगळे वर्ब जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लर्न करत नाही होय हिरो ज्यादा हिरोपंती नाही करणार ठीक आहे इकडे पाहायचं लक्ष द्यायचं आणि बोलायचं व्यवस्थित नीट हां बोला बिगिन बिगॅन बिगन बिगिनिंग बिगिन बिगॅन बिगन बिगिनिंग बिगिन बिगॅन बिगन बिगिन बिगॅन बिगन बिगिनिंग बिगिन बिगॅन बिगन बिगिनिंग टू बेंड बेंड म्हणजे काय वाकणे किंवा वाकवणे कशाला जसं मी समजा असं झालो मी काय झालो बेंड झालो काय झालो
बेंड झालो. असं झालं तरी काय झालं बेंड किंवा हातात माझ्या काय रॉड आहे तर तुम्ही असं काय केला बेंड वाकवलं. वाकवलं एक तुम्ही स्वतः बेंड होतोय किंवा मी कशाला तरी बेंड बेंड करत. बेंड म्हणजे काय होते वाकवणे वाकणे वाकवणे दोन्ही होते. ठीक आहे. हे बेंडचा अर्थ होते वाकवलं. या बेंडचा अर्थ होते वाकवलेलं आहे किंवा होतं किंवा असणार. आणि बेंडिंगचा अर्थ होते वाकवत. इज बेंडिंग वाकवत आहे. वॉज बेंडिंग वाकवत होता. आणि विल बी बेंडिंग वाकवत वाकवत असणार. असणार. समजत आहे. हो 12 टेन्सचे 12 वाक्य पाहिलं आपण. तर ह्या 4 रूपांचा 12 वाक्यांमध्ये पहिले वापर करावा लागतो. लागतो. समजत आहे. हो टू बेट टू बेट पैज लाव. पैज लावणे शर्यत लाव. शर्यत लावणे होल्ड लाव. होल्ड बंजारीमध्ये काय म्हणते शरत हं? शरत ते माती होल्ड लगावची काही ते माती शर्यत शरत लगावची काही. लगावची हा म्हणजे बेट होय काय होय डोंट बेट विथ मी. माझ्यासोबत शर्यत लावू नको हरशील तू. ठीक आहे. डोंट बेट विथ मी. माझ्यासोबत शर्यत लावू नको. तर बेट म्हणजे काय होय शर्यत लावणे. याचे 4 फॉर्म बोला. बेट 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 बेटिंग. बेट 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 बेटिंग तर बेटिंग हा जो V4 आहे हा नाव म्हणून पण वापरतो. सर बेटिंग बेटिंग म्हणजे काय शर्यती लागते. सर घोडे आहेत तर घोड्यांच्या शर्यती लागते. हो ठीक आहे. कुठलाही खेळ चालू आहे तर त्या खेळामध्ये काय लागते शर्यत बेट लागते. बेटिंग लागते. मग हा जर घोडा जिंकला ठीक आहे बेटला. हा जर घोडा जिंकला तर मी तुला 1 लाख रुपये देईन आणि हरला तर तू मला 1 लाख रुपये द्यायचे. त्यांनी काय लावली शर्यत बेट लावली. काय लावली बेट बेट. तर आपण काय लावतो एकमेकांसोबत बेट बेट लावतो. लावतो. शर्यत लावतो. हे बघ त्याचे 3 वर्ब कसे आहेत फॉर्म कसे सारखे सारखे स्पेलिंग सारखे आहे. बेट 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 बेटिंग बेटिंग. असे काही वर्ब आहे तर ज्यांचे 2 फॉर्म सारखे आहेत. काही वर्ब असे ज्यांचे 3 फॉर्म सारखे आहेत. 4 फॉर्म सारखे आहे बा असं कधी होत नाही. 2 किंवा नाही, 3 सारखे राहू शकते. शकते किंवा 3ही वेगळे राहू शकते किंवा 4ही वेगळे राहू शकते. म्हणजे 4ही वेगळे राहू शकते. हो 3 वेगळे राहू शकते. 2 राहू शकते किंवा एक राहतो. 1 काय एक सारखा आहे बा तर 1 तर सारखा आहे. ठीक आहे. 2 सारखे किंवा 3 सारखे तीन सारखे समजलं. हो किंवा मग 4ही वेगळे. वेगवेगळे बोला. नंतर बघा बाईट BIT बाईट म्हणजे काय चाव चाव खाणे वेगळा. इट म्हणजे खाणे. खाणे. बाईट म्हणजे चावणे. चावणे. चावणे माहिती आहे का ते लहान लेकरं चावते हाताला चावते. हो सर त्यानंतर कोण होय चावते पुन्हा कुत्रं चावते. हो असं तर जातो. कुत्रं काय करते बाईट करते. काय करते बाईट बरं आपण चावतो का नाही चावतो ना रे. आपण ऍपल घेतलं तर ऍपलला आपण काय करता चावतो. चावता. काय करतो आपण बाईट करतो. काय करता बाईट दात कशासाठी दिले आपल्याला हे बाईट हा, कर म्हणजे आपण अन्न काय करतो चावतो. अन्न आपण काय करतो चावतो. भाजी पोळी डायरेक्ट गिटकून घेतो का नाही नाही. काय करतो आपण चावतो. बाईट म्हणजे काय होते चावणे. चाव. काय होते चावणे. बोला बाईट बाईट बीट बीट बीटन बीटन बाईटिंग. बाईटिंग बाईट बीट बीटन बाईटिंग. बाईट बीट बीटन बाईटिंग बाईट बीट बीटन बाईटिंग बाईट बीट बीटन बाईटिंग. ठीक आहे. 2 वेळ 3 वेळ रिपीट करायचं हो आणि पुन्हा 2-4 दिवसानं तोच सराव. पुन्हा 8 दिवसानं तोच सराव. असं करत करत तुम्ही 4-5 वेळेस सराव केला आणि मग यांचा वाक्यात उपयोग केला तर मग ते कायमस्वरूपी लक्षात राहील. तुम्ही एकदा वाचलं एकदा ऐकलं एकदा लिहिलं आणि तुम्ही म्हणसाल का हे कायमस्वरूपी लक्षात राहील बा तर मग ते इम्पॉसिबल आहे. समजलं. हो सर पुन्हा पुन्हा लिहिलं पुन्हा पुन्हा वाचलं पुन्हा पुन्हा ऐकलं पुन्हा 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 रिपीट केलं तर मग ते कायमस्वरूपी लाईफ टाईम जोपर्यंत तुम्ही मी आपण सगळे जोपर्यंत आहो या पृथ्वीवर तोपर्यंत ते काय होईल विसरणार नाही. समजत आहे. हो तर बोला बाईट बाईट बीट बीट बीटन बीटन बाईटिंग. बाईटिंग बाईट बीट बीटन बाईटिंग बाईट बीट बीटन बाईटिंग. असं 1 टेक मध्ये आलं. ठीक आहे. नेक्स्ट ब्लो
BLOW ब्लो. ब्लो ब्लो म्हणजे काय? फुंकणे. जसं ब्लो द कॅन्डल. वाढदिवस आहे, केक आहे, केकवर काय? कॅन्डल कॅन्डल. आहे त्याला कॅन्डलशी पेटवलेली आहे. मग ज्याचा बर्थडे आहे तो काय करते? खूप मारते म्हणजे ब्लो करते. तो काय करते? ब्लो ब्लो. ब्लो म्हणजे काय करते? फुंकणे. फुंकर मार. ब्लो. ठीक आहे. हो. पुन्हा घरी समजा आपण स्वयंपाक करता तर पहिले चुलीवर स्वयंपाक करायचे. ते फुका लागेल विस्तू. विस्तव काय करायला लागेल? फुकलं तर मग ते पेटे. नाही फुकलं तर मग ते काय होऊन जाईल? विजून विजून. जाय तर ते फुकासाठी आपल्यापाशी काय असायची? पहिले पाय फुंकणी असायची. म्हणजे पाईप असायचा त्याच्यात लोखंडाचा. फुकायचं असं काय करायचं? फुकाचं. फुकायचं आणि काय करायचं? भाकरी करायच्या किंवा पोळ्या करायच्या. पाहिलं कधी हो का नाही पाहिलं? पहिलं हा. तर ब्लो म्हणजे काय होईल? फुंकणे. बोला. ब्लो, ब्लो ब्ल्यू, ब्ल्यू ब्लोन, ब्लोन ब्लोईंग. ब्लोइंग ब्लो, ब्ल्यू, ब्लोन, ब्लोईंग. ब्लो ब्ल्यू ब्लोन ब्लोइंग ब्लो, ब्ल्यू, ब्लोन, ब्लोईंग. ब्लो ब्ल्यू ब्लोन ब्लोइंग आता मला हे सगळे फॉर्म लर्न आहे. कसे लर्न झाले असं नाही? कसे लर्न केले मी सगळे? जेवढे मला सगळे रिपीट करू सर हा रिपीट करू. पुन्हा पुन्हा लिहिले, पुन्हा पुन्हा वाचले, वाचले. पुन्हा पुन्हा त्याचा वाक्यात उपयोग केला. आता ते मला कायमस्वरूपी लागलं. तर तसंच तुम्हाला, जसं मी केलं तसंच तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की बा मी आज आली बा ट्युशनला, मग मी उद्यापासूनच मी फडफड फडफड इंग्लिश बोलीन बा. तसं होतं असंही. ठीक आहे. धीर पाहिजे असते आणि काय काम करत राहावं लागते. ठीक आहे. चला नेक्स्ट बोला. BREAK. BREAK ब्रेक. ब्रेक ब्रेक म्हणजे तोडणे. तोडणे एकदम बेंड. बेंड म्हणजे काय हवे? वाकवणे. वाकवणे. आणि ब्रेक म्हणजे काय हवे? तोडणे तर काडी आहेत, आपण काय करतो? काडी ब्रेक करतो म्हणजे काय करतो? तोडून टाकतो. तोडताना आपण बऱ्याच गोष्टी तोडतो. जसं काही लोक नियम काय करते? तोडते. ठीक आहे. नियम बनवला एखादा, रोज होमवर्क करायचं. ते होमवर्क कर 2 दिवस केले, मग तुम्ही नियम काय केला? तोडला ब्रेक. ब्रेक काय केला? ब्रेक काही लोक मन तोडते. मन तोडलं बा. मन काय झालं? डोंट ब्रेक माय हार्ट. म्हणजे माझं काही मन तू तोडू नको. ठीक आहे. समजत आहे का? हां. काही पण काय समजत आहे? काहीच नाही समजत. ब्रेक म्हणजे काय हवे? तोडणे तोडणे. डोंट ब्रेक म्हटलं तर तोडू नको. हां. आणि कसं तोडणे म्हणजे काय? झाडाला फुल आहे तर ते फुल आपण तोडतो. ते म्हणजे काय हवे? ते ब्रेक म्हणजे तोडणे नव्हे. ते होय प्लक. PLUCK. प्लक म्हणजे तोडणे. ब्रेक म्हणजे तोडणे, प्लक म्हणजे तोडणे. पण प्लक म्हणजे तोडणे वेगळा, ते झाडाचं फूल तोडणे. आणि हे ब्रेक म्हणजे वेगळं. काय तोडण्यामध्ये काय राहते? फरक राहते. तर ते समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. बोला. ब्रेक, ब्रेक ब्रोक, ब्रोक ब्रोकन, ब्रोकन ब्रेकिंग. ब्रेकिंग ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, ब्रेकिंग. ब्रेक ब्रोक ब्रोकन ब्रेकिंग ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, ब्रेकिंग. ब्रेक ब्रोक ब्रोकन ब्रेकिंग चला नेक्स्ट. ब्रिंग. BRING. ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे म्हणजे काय हवे? कुठून तरी काहीतरी घेऊन येणे. आणणे. आणणे म्हणजे काय? काय आणतो आपण? मार्केटमधून काय आणतो आपण? भाजीपाला आणतो. काही ना काही आपण आणतो. कुठं बी गेलं तरी काही ना काही आपण घेऊन येतो. डोंट ब्रिंग म्हणलं तर काय होते? आणू नको. ब्रिंग म्हणलं तर आण. डोंट ब्रिंग आणू नको. मग आई विचारते, आपलं बाबा विचारते आईला, भाजीपाला आणू का? काय म्हणते? आणा. मग ते काय काय आणू? ते टमाटे आणा, आलू आणा, सांबार आणा, बाकीचं सगळं हाय म्हणते ना. ब्रिंग म्हणजे काय हवे मग? BRING. ब्रिंग म्हणजे आणि ब्रॉट म्हटलं तर काय होते मग? ब्रॉटचा अर्थ होते आणलं. भेटूचा अर्थ काय होते? ल किंवा ला किंवा ली किंवा ले. म्हणजे आणलं, आणला, आणली, आणले. आणलं म्हटलं तर काय? टमाटर आणलं. आणलं एकच आणलं तर मग एक असेल तर आणलं. 4-5 असेल तर मग आणले. केळी आणली. भेंडी किंवा पालेभाज्या आणल्या.
तर ब्रॉडचा अर्थ 3-4 होते बा. आणलं, आणला, आणली, आणले, आणल्या. काही म्हटलं तर काय म्हणायचं, ब्रॉडच म्हणायचं. समजलं? इंग्लिशमध्ये कसं, मराठीमध्ये 4-5 शब्द आहेत. आणलं, आणला, आणली, आणल्या. इंग्लिशमध्ये एकच ब्रॉड. हां, ब्रॉड म्हणत का, हां निकाल त्याच्यात आलं, सगळंच आलं त्याच्यामध्ये. ठीक आहे, बोला. ब्रिंग, Bring. ब्रॉड, Brought. ब्रॉड, Brought. ब्रिंगिंग. Bringing. ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड, ब्रिंगिंग. Bring. Brought. Brought. Bringing. ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड, ब्रिंगिंग. Bring. Brought. Brought. Bringing. ब्रिंग म्हणजे आणणे. आणणे. आणल्यावर काय करतो मग आपण? खातो म्हणलं का, मग इट. Eat. Eat. खाल्ल्यावर खातो. किंवा जर समजा ज्यूस आणला तर मग काय करतो आपण, पितो. Drink. पिते म्हणजे पिणे म्हणजे काय म्हणतो, Drink. ड्रिंक. पिल्यावर मग काय करतो आपण, आराम करतो. म्हणजे रेस्ट म्हणजे काय होईल, आराम करतो. तर प्रत्येक क्रियेला काय, इंग्रजी इंग्रजी शब्द. शब्द आहे. आणि क्रियेला असलेले इंग्रजी शब्द त्याला म्हणायचं क्रियापद. काय म्हणतात बेटा, क्रियापद. इंग्रजी क्रियापद आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कोणत्या क्रियेला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे. जसं डोळे उघडले, उघडणे म्हणजे काय, ओपन. बंद केले म्हणजे काय, क्लोज. ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे. आणि ब्रिंग म्हणजे आणणे. आणणे. आणलं तर वापस नेऊन देतो आपण. मग वापस द्यायला म्हणते रिटर्न. रिटर्न म्हणजे काय, वापस द्या. अहो बाई मस्त शर्ट आणलं दुकान, घालून पाहिला तर लहान होत आहे, तर मग आता काय करता, वापस. ते म्हणजे काय, मग रिटर्न. ब्रिंग म्हणजे आणणे, रिटर्न म्हणजे परत देणे. समजलं, बोला. ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड, ब्रिंगिंग. Bring. Brought. Brought. Bringing. नेक्स्ट बिल्ड, BUILD. बिल्ड म्हणजे काय, बांधणे. काय बांधतो आपण, घर. घर बांधतो. ते दिसणाऱ्या गोष्टी, झोपडी. घर आहे, झोपडी. आणखीन काय बांधतो आपण, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला काही म्हणजे बिल्ड वस्तू बांधतो. बिल्ड करा. एक असते बाइंड. बाइंड म्हणजे बांधणे म्हणजे काय होय, ते होय दोरी घेणे. दोरीने जर बांधत आहे तरी मग ते बाइंड, BIND. बाइंड म्हणजे दोरीने बांधणे. आणि हा काय होय, बिल्ड म्हणजे बांधणे, म्हणजे बांधकाम करणे. काय होय, बांधकाम. सो बिल्ड अ न्यू हाऊस. माय फ्रेंड बिल्ड अ न्यू हाऊस. माझ्या मित्राने नवीन घर बांधलं. ठीक आहे, किंवा आय बिल्ड हाऊसेस. मी घर बांधतो. बांधताय म्हणजे काय करताय, तो बांधकाम करताय. ते दोरी घेऊन बांधताय म्हणजे ते तो होय बाइंड. तो कुठला वर्ब आहे, बाइंड, BIND. बाइंड म्हणजे दोरीने बांधणे आणि बिल्ड म्हणजे काय करणे, बांधकाम करणे. म्हणजे हा फरक जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण प्रॉपर इंग्लिश वर्ड आपल्याला वापरता येत. मग 2-4 वेळ 5 वेळ जर समजावून सांगितलं तर समजणार तर आहे, मग कुठं जाणार आहे. समजून घेतलं तर समजणार तर आहे, पुन्हा पुन्हा रिपीट केलं तर वापरता येते. ठीक आहे, समजून. बिल्ड, बोला. बिल्ड, बिल्ड. इथं डी आहे, इथं टी आहे. हा बिल्ड, इथं ड चा उच्चार आहे, इथं टी आहे, तर बिल्ड ट चा उच्चार आहे. बोला. बिल्ड, बिल्ड. हा, बिल्ड, बिल्डिंग. बिल्डिंग हा नाऊन पण आहे. असं मोठमोठ्याला काय पाहिलं तुम्ही, बिल्डिंग. बिल्डिंग हे काय झालं, नाव पण झालं. खूप मोठी काय आहे बा, बिल्डिंग. मग बिल्डिंग काय होय, वर्ब बी होय, नाऊन बी होय. इथे ING फॉर्म असेल तर काय होय, तो ठीक आहे, कंटिन्युअस प्रेझेंट किंवा पास्ट किंवा फ्युचरमध्ये असेल तेव्हा V4 होय. तोच वाक्याचा करता असेल तर तो काय होय, नाऊन होय. समजत आहे, समजत आहे का. तर नेक्स्ट बर्न, BURN. बर्न म्हणजे जळणे किंवा जाळणे. कॅन्डल काय करतो आपण, जाळतो. बर्न किंवा कचरा आपण काय करतो, जाळ. बऱ्याच गोष्टी आपल्याला काय करावं लागते, बर्न करा, जाळावं लागतं आपल्याला. कारण ते जाळल्याशिवाय काही त्याचा हे होणार नाही, विल्हेवाट लागणार नाही. त्याचे 4 फॉर्म कुठले बघा, बर्न, बर्न, बर्न,
burning, burn, 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 burning, burn, burning. ठीक आहे, 20 वर्ब घेऊ आपण आज, बाकीचे ऑर्डर्स उद्या घेऊ. ठीक आहे, बाय खरेदी करणे. बाय 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 बाय, हा बाय वेगळा, हा बाय म्हणजे काय होय, टाटा, भेटू पुन्हा, बाय, सी यू टुमॉरो. हा म्हणजे काय होय, बाय म्हणजे होय हे, हा काय होय, हा काय होय, बाय बाय म्हणजे काय होय, हे एक प्रकारचं ग्रीटिंग आहे. काय आहे, ग्रीटिंग वर्ड आहे. काय आहे, वर्ब नाही, हे ते स्पेलिंग वर्ड आहे. तो बाय म्हणजे काय होय, ते BYE बाय, आणि हा BUY म्हणजे ही, हा बाय म्हणजे काय होय, खरेदी करणे. म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला काय करायला लागते, खरेदी. खरेदीचा अर्थ काय होते, की जे काही घ्यायचं आहे पैसे द्या आणि घ्या, फुकट नाही किंवा डायरेक्ट उचलून आणता येत नाही. तर काय करतो आपण, बाय करतो. बाय करतो म्हणजे बाय करण्यासाठी आपल्याला काय लागते, पे, पैसे द्यावे लागते, त्याला म्हणतात खरेदी करणे. तर बाय म्हणजे काय होय, खरेदी करणे. डायरेक्ट नाही घेता येणार. ठीक आहे, बोला, बाय, बॉट, बाय, बाय, बॉट, बाय. कॅच, CATCH, कॅच म्हणजे पकडणे. तर पकडणे 2-4 प्रकारचा आहे. ठीक आहे, सो होल्ड म्हणजे पकडणे, ठीक आहे ना, आणि बाय आपलं काय पुन्हा, कॅच म्हणजे पण पकडणे. कॅच म्हणजे पकडणे म्हणजे काय व्हायचं, झेलणे. जसं कॅच क्रिकेटमधला शब्द आहे. आपण कॅच म्हणजे काय करणे, झेलणे, झेलणे, पकडणे. ठीक आहे, कॅच करणे. चलो नेक्स्ट बघा, 4 फॉर्म पाहिजे. कॅच, बोला, कॅच, शॉट, या प्रत्येक क्रियापदाची आपल्याला 4-4, 5-5, 10-10 वाक्य पण पाहावे लागणार आहे. तेव्हा कुठं मग हे आणखी जास्त चांगलं कळलं आपल्याला. 4-4, 5-5 नाही, पहिले 12, मग 12. प्रत्येक क्रियापदाची तुम्हाला 100-200 जर आपण वाक्य पाहिलं तर मग ते क्लिअर होऊन जातं की कोणता क्रियापद कुठे कसा वापरायचा वगैरे वगैरे. बघा, टू चूज म्हणजे आपण जे काही घेतो ते कसं घेतो, निवडून. टमाटर घ्यायला गेलो तर आपण काय करतो, निवडून. चांगले म्हणतो, बेकार वाले नाही, चांगले. काही बी घ्यायचं असलं आपण चांगलं. खराब वाले घेत म्हणजे काय म्हणतात, चूज, CHOOS, चूज म्हणजे काय आहे, 4 फॉर्म. चूज, बोला, काय म्हणते, चूज, चोजन, चुजिंग. चूज नाही बे, चूज, बोला, चूज, चोजन, चुजिंग. चोजन, चुजिंग. असं ते वाचता आलं पाहिजे ना, शिकायला. शिकल्याशिवाय कसं वाचता बरं. चला नेक्स्ट बोला, कम म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी गो, जाणे. ठीक आहे, कम, गो. 2 वर्ड शिकलो तुमच्याकडे आहे की नाही. अशा आपण प्रत्येक क्रियापदासाठी त्याचे अपोजिट क्रियापद जे आहे ना ते पण आपण पुढं पाहूयाच. नोट्समध्ये दिलेल्या PDF मध्ये याच आपण प्रत्येक क्रियापदासाठी विरुद्धार्थाचे, त्याच्या समानार्थाचे क्रियापद, त्यांचा वाक्यात असं सगळं डिटेलमध्ये पाहणार. पण ते एका दिवशी होणार नाही. असं मग आपल्याला रोज यायला लागेल ट्युशनला, रोज लक्ष द्यायला लागेल, रोज तुम्हाला ऐकावं लागेल. तेव्हा कुठं मग ते सगळं तुम्हाला शिकता येईल. असं पटकन काही शिकता येणार नाही. बोला, 4 फॉर्म. बोला, कम, के, कम, कमी, थोडंसं चित्र लक्षात ठेवायचं. जसं कोणतरी येत आहे बघ, कम म्हणजे काय होय, ये. किंवा कम म्हटलं तर काय होय, ये. केम म्हटलं तर काय होय, आला. हॅव कम म्हटलं तर आलेला आहे. इज कमिंग म्हटलं तर येत आहे. असं 4 फॉर्म. नंतर बघा नेक्स्ट, आता हे शेवटचा फॉर्म. 20 घेतो आज, बाकीचे उद्या. कॉस्ट, बोला, काय म्हणतात,
कॉस्ट अर्थ होते किंमत किंमत असणे. तर प्रत्येक गोष्टीला काय बा येतं किंमत. तुम्ही मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला प्रत्येक वस्तूसाठी आणि किंमत. जीवनातल्या प्रत्येकच गोष्टीची काही ना काही किंमत मोजावी. तर प्रत्येक गोष्टीला काय कॉस्ट आहे. बघा, काय कॉस्ट. तर बोला 4 फॉर्म म्हणजे कॉस्ट कॉस्ट. कॉस्ट कॉस्ट. कॉस्ट कॉस्ट. कॉस्टिंग. कॉस्टिंग. हे तीन वस्तू सारखे बघा. हे कॉस्ट 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 तिन्ही कसे आहेत. सारखे. याच्या आधी कोणता पाल तुम्ही सारखे असणार आहे 3 सारखे होते. ती सारखे. कोणते म्हणजे कट 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 कटिंग Cutting. फूट 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 फुटिंग पुटिंग. बट 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 बुटिंग. ती नाही. राहते. बीट बीट बीटन बीटिंग तिथे 2 सारखे होते. आता इथे किती सारखे आहे कॉस्ट 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 कॉस्टिंग. ठीक आहे. हो. तर आज आपण 20 वर्ब पाहिले. असे जवळपास किती आहे जवळपास 200 वर्ब आहे. किती आहे 200. हा, आपण ते सगळेचे सगळे अशाच पद्धतीने पाहणार आहे. त्यानंतर ते पुन्हा पुन्हा लर्न करून पण घेणार आहे. ठीक आहे. हो. आता हे तुम्हाला ते आताच काही तुम्हाला ते लिहायला वगैरे देत नाही. ते नंतर आपण लिहिणे वगैरे फक्त आता तर तुम्हाला माहीत पाहिजे का हे असं असं आहे बा. म्हणजे खेळ खेळायच्या आधी काय पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे किती गड्यांचा खेळ आहे 7 गड्यांचा. किंवा क्रिकेट म्हटलं तर मग 11 गडी 11. कबड्डी म्हटलं तर 7. 7. कॅरम म्हटलं तर मग 2. 2 कमीत कमी 2. याने एकटाच घेऊन राहिला कॅरम. अरे 2 पाहिजे. यानं पहिले इकून बसते असा खेळते मग त्याने टिकून जाते ते गोटी मारते. अरे का हे का खेळ होय का नाही. खेळाची पहिली अट का होय पहिले खेळ खेळायच्या आधी काय करा खेळ समजून तर घ्या. खेळाचे नियम काय बिना नियमाचा खेळ खेळता त्या खेळाला काही अर्थ राहील का नाही. तसं तुम्ही बिना नियमाचे इंग्लिश बोलत आहे त्या बोलण्याला काही अर्थ राहणार आहे का नाही. ठीक आहे. चला धन्यवाद. ठीक आहे रेग्युलर राहतोय. ओके हो.